नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. नवरात्राच्या 9 दिवसाचे उपवास सगळ्या घराघरात केले जातात. रोज उपवासाला काहीतरी फराळाचं बनवायचं असतं. अशातच घरातले सुद्धा आपला फराळ बनवला उपवासाचा की थोडाफार खातच असतात. आज ना आपण सगळ्यांसाठी कुरकुरीत मस्त असे साबुदाण्याचे वडे, नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ही सुद्धा रेसिपी आपण यामध्येच बघणार आहे. अनेकदा वडे बनवतात तेव्हा तेलामध्ये फुटतात, म्हणून खास ट्रिक आपण इथे वापरणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे साबुदाणे मी भिजत घातले होते. रात्रीचे साबुदाणे मी भिजत घातले म्हणजे साबुदाणे चांगले मऊसूत भिजले जातात. साबुदाणे कसे भिजवायचे? जर तुम्ही 1 वाटी साबुदाणे घेतले तर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं म्हणजे साबुदाणे चांगले भिजले पण जातात मऊसूत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे साबुदाणे मोकळे सुटसुटीत होतात. या पद्धतीने साबुदाणे आपल्याला भिजून घेतलेले. शेंगदाण्याचा कूट मी इथे बनवून घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचा कूट बारीक बनवून घ्यायचा आहे. बटाटा शिजवायचा कसा, तर अगदीच बारीक बिलबिलीत होईपर्यंत किंवा पाणी सुटेपर्यंत शिजवायचा नाही, तर कडक आहे असा बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिला इथे आपण आता वड्यांसाठी ठेचा बनवून घेणार आहे. आले मी इथे घेतलेले थोडंसं. हिरव्या मिरच्या मी इथे अंदाजानुसार घेतलेल्या आहे. जिरी घालायची आहे आणि हा ठेचा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. ठेचा वाटताना पाणी वगैरे काहीही घालायचं नाही. बघू शकताय ठेचा चांगला बारीक झालेला आहे. हा ठेचा आपल्याला इथे वड्यांसाठी वापरायचा आहे. आता ठेचा आपण इथे काढून ठेवू आणि आता वड्यांची खास ट्रिक आपण इथे बघणार आहे, जेणेकरून वडे कुरकुरीत तर होणारच आहे, पण तेल तळताना अजिबात साबुदाणा तेलामध्ये फुटणार नाही. तर इथे काय करायचं आहे, साबुदाणे आपल्याला सगळे साबुदाणे मिक्सरला फिरवून घ्यायचे नाही. अर्धे साबुदाणे आपल्याला मिक्सरला प्लस मोडवरती इथे फिरवून घ्यायचे, म्हणजे थोडेसे असे चालू बंद करत असे साबुदाणे फिरवून घ्यायचे, म्हणजे साबुदाण्याची एक हलकीशी भगर तयार होते. त्यामुळे काय होतं, साबुदाण्याचा वडा कुरकुरीत होतो, व्यवस्थित त्याला बाइंडिंग येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळताना साबुदाणा तेलामध्ये अजिबात फुटत नाही. यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. केलेला मिरचीचा ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा. आता वडे किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरचीच्या ठेच्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त इथे करू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही इथे घालू शकता. तुमच्याकडे चालत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 चमचा आपल्याला पिठी साखर यामध्ये आवर्जून घालायची. त्यामुळे काय होतं, साबुदाण्यांना छान असा सोनेरी गोल्डन कलर येतो, व्यवस्थित भाजले जातात. अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि बटाटे सगळ्या हाताने एकदम बारीक असे कुस्करून घ्यायचे. तर इथे तुम्ही बटाट्याचं जे प्रमाण आहे ते इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. मी अर्धा किलोच्या साबुदाण्यासाठी अर्धा किलो एवढे बटाटे उकडून घेतलेले. तर इथे बटाटे आपण व्यवस्थित कुस्करून घेतल्याच्या नंतरनं सगळं साहित्य आपल्याला साबुदाण्यामध्ये या पद्धतीने मिक्स करायचं. मीठ कमी जास्त आहे का नाही हे सुद्धा तुम्ही एकदा चाखून बघायचं. कमी जास्त असलं तर तुम्ही इथे घालू शकता. नंतरनं लगेच आपल्याला इथे वडे थापून घ्यायचे. तुमच्याकडे वेळ असेल तर 5-1 मिनिट तुम्ही असं भिजायला ठेवलं तरी चालेल. वडे बघू शकताय अजिबात असे सुटत नाही आहे किंवा भगर अशी त्याची झालेली नाही आहे. लिंबाच्या आकाराचा एवढा गोळा आपल्याला करून घ्यायचा. वडे थापताना सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे वडे पातळ थापायचे, जाड अजिबात थापू नका. जाड जर थापले तर वडे तुमचे फुगणार नाही किंवा कुरकुरीत होणार नाही. पातळ थापून घ्यायचे. वडे थापून झाले की आपण इथे चटणी बनवून घेणार आहे. ओलं खोबरं घेतलेले, पाठीमागची काळी साल काढून घ्यायची खोबऱ्याची. शेंगदाणे भाजून वरची साल काढून घेतलेली आहे. आलं, मिरच्या, लिंबू आणि जिरं एवढंच साहित्य आपल्याला उपवासाची चटणी बनवण्यासाठी इथे घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालून घ्यायचं. नंतरनं लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचं. साखर आपल्याला अर्धा चमचा यामध्ये घालायची, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला सगळ्यात पहिलं पाणी न घालता फिरून घ्यायचं, म्हणजे खोबरं आणि शेंगदाणे व्यवस्थित बारीक होतात. आणि नंतरनं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चटणी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची. कुठेही चटणी अशी मोठी रवळसर ठेवू नका. जितकी तुम्हाला बारीक वाटता येईल तेवढे तुम्ही इथे
बारीक वाटून घ्यायची. थोडं थोडं पाणी घालायचं आहे. छोट्या भांड्यामध्ये चटणी होत नसेल तर मोठ्या भांड्याचा तुम्ही इथे वापर करू शकता. आता चटणी आपण साबुदाणा वड्यासाठी बनवते, त्यामुळे चटणी थोडीशी आपल्याला पाणी घालून इथे पातळ करायची आणि ती वाढवायची. तर चटणी इथे आपली बनवून तयार झालेली आहे. चटणीसाठी तडका बनवून घ्यायचा. 2 पळ्या तेल गरम करायचं, जिरी घालायची आहे, थोडासा चिमूटभर हिंग घाला आणि गॅस इथे बंद करा. गॅस बंद केल्याच्या नंतरच तुम्ही यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता घातला की वरनं असं काहीतरी धरायचं, म्हणजे काय होतं, तडका सगळीकडे उडत नाही आहे. हा झाला आपला तडका बनवून तयार. चटणीवरती तडका आपल्याला इथे घालून घ्यायचा आणि व्यवस्थित चटणीमध्ये आपल्याला तडका मिक्स करून घ्यायचा. तर या पद्धतीने आपण इथे वड्यांसाठी चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. आता आपण इथे चटणी साईडला ठेवून देऊ आणि वडे तळायला घेणार आहे. तर चटणी तुम्हाला अजून पातळ पाहिजे नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी वाढवू शकता. वडे तुम्ही इथे बघू शकता, आपण या पद्धतीने पातळ असे थापून घेतलेले. वडे तळताना तेल चांगलं गरम पाहिजे. तेल जर तुमचं व्यवस्थित गरम नसेल, तुम्ही तेलामध्ये वडे सोडले तर वडे तुमचे तेलकट होतात किंवा शक्यतो वडे तेलामध्ये विरघळले पण जातात, ही शक्यता खूप असते. दुसरी गोष्ट म्हणजे तेलामध्ये जेवढे वडे बसतील तेवढेच वडे घाला. जर तुमचं तेल कमी ठेवलं असेल तुम्ही आणि वडे जास्त घातले तरीही तुमचे वडे विरघळले जातात. त्यामुळे तेलाचं प्रमाण तुम्ही किती घेतले त्यानुसार तुम्हाला वडे तेलामध्ये सोडायचे. सुरुवातीला 1 मिनिटभर गॅस मोठा ठेवायचा आहे. वडे हलकेसे तळले गेले की गॅस मिडियम करायचा आहे आणि मग वडे आपल्याला उलटे पालटे करून कुरकुरीतपणा येईपर्यंत, असा सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत तुम्हाला तळून घ्यायचे. म्हणजे वड्यांना छान वरनं कुरकुरीतपणा येतो, आतनं ते एकदम सॉफ्ट असतात. आणि शक्यतो हे वडे खाताना गरमागरम खा, म्हणजे खायला खूप छान लागतात. अजिबात तेलकट वगैरे काहीही झालेला नाही आहे. वडे तेलातनं काढताना मात्र गॅस परत एकदा मोठा करायचा आहे आणि 1 मिनिटभर वडे तेलामध्ये तळून द्यायचे आणि मग वडे तेलातनं काढून घ्यायचे, म्हणजे अजिबात ते तेलकट होत नाही. तर इथे मी चटणी वाढून घेतलेली आहे. दह्यामध्ये पिठी साखर घालून छान फेटून घेतलेलं आहे आणि छान हिरव्या मिरच्या मी इथे मध्ये काप करून मीठ भरून तळून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आज आपण इथे उपवासासाठी